आपण दंश करून मारून टाकू. समीच्या वावण्या करू, जनाच्या करू. आपण मुळाचा वेश घेऊन एकदाच सामील होऊन यज्ञ कदा ऋषीच्या मन विषाने दूषित करू. बस बस करा बस. या अशा आपल्या वागण्यामुळे आपले ज्येष्ठ बंधू आपल्यापासून दूर गेले. आपले ज्येष्ठ बंधू आपल्यापासून दूर गेले. आपल्या झालेल्या कराराप्रमाणे मी माझे कार्य पार पाडले आहे. हे अमृत तुम्हाला जवळ देतात. माझ्या मातेला मुक्त करा. मला मला अमृत मिळेल देवाला. अमृत 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 थांबा. तुम्ही पवित्र होऊनच या अमृताचे सेवन करू शकता. हे पहा, तुमच्या समक्ष हा अमृताचा कलश मी या गर्भाच्या सतरंजीवर ठेवत आहे. तत्पूर्वी माझ्या मातेला मुक्त करा. गरुडा जा. गरुडा तू तुझ्या मातेला घेऊन जा. जा जा गरुडा जा. अमृताची प्रतीक्षा संपली तरी त्याचे सेवन करण्याचा अनुभव आवडीनासा झाला आहे. केव्हा एकदा त्याचे सेवन करू असे झाले आहे. बंधू तुमच्याप्रमाणे आम्हाला त्या गरुडाने आपल्याला सांगितलं तर देवाला आपल्याला अमृत मिळाले असते. ऐका, ही पवित्र स्नान करून येईस तवर या कळसाचे रक्षण कोण करणार? मी आहे ना. मी देव पहारा. मी देणार पहारा. नाही मी देणार पहारा. मी देणार. मी. अच्छा. काही फटका केला तर नाही नाही. इथे कोणी थांबायची गरज नाही. सर्व द्वारे बंद करा. चला सर्वांनी मिळून सर्व कुटुंबासह अमृताचा आस्वाद घेऊ. चला चला पवित्र स्नान करू. चला. आपला कलंक लागू नये याचेही भान राखले आणि माझे कार्य पूर्ण व्हावे यासाठी ही सहकार्य. धन्यवाद. कलश कलश बंधू कलश. कलश अमृताचा कलश. काय झालं ओरडायला? बंधू अमृताचा कलश नाहीसा झाला. काय? अमृताचा कलश नाहीसा झाला? हे कसे शक्य आहे? सर्व कार्य करता असताना देवर्षी नारद सर्व द्वारे बंद असताना तुम्ही इथे आलात कसे? नागराज वासुकी आम्हाला या तिन्ही लोकांनी केव्हाही कसेही जाता येते. मनाचे द्वार उघडले की इच्छेप्रमाणे हवे तिथे प्रकट होता येते. सापडला सापडला अमृताचा कळ सापडला. कालिया मग तर बरेच झाले ना. नाही का कसले बरे? आम्हा सर्वांना अमृत वाचून वंचित ठेवणार आहे ना. तुमच्या सांगण्यात मुक्तपणे कुठेही जाता येत असेल नाही का? देवर्षी याचा अर्थ आम्ही असा समजावा का हे षडयंत्र देवांचेच असावे किंवा त्या गरुडाचे? हे पहा माझ्या मैत्री बहुतेक तुमच्या नशिबी अमृत नसावे बहुतेक.